नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी एक्झाम 2025. तर या एक्झामची आपण तयारी करतोय. आपला विषय आहे गणित आणि आजचा आपला टॉपिक आहे सूत्र आणि नित्यसमानता. जी समोर तुम्हाला सूत्र दिसतायत a अधिक b कंसाचा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग आणि a वर्ग वजा b वर्ग ह्या 3 सूत्रांवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. सूत्र जरी तुम्हाला दिसायला सोपी वाटत असली आणि याचे विस्तार जरी तुम्हाला येत असले तरी काही सूत्रांमध्ये कोरिलेशन आहे, एकमेकांमधला संबंध आहे. त्या पॅटर्नवर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि या सूत्रांवर सरळ-सरळ प्रश्न विचारले गेलेले नाहीयेत. वेगवेगळ्या पॅटर्ननी प्रश्न विचारले गेलेत. त्यामुळं जरी तुम्हाला हे सोपं वाटत असलं तरी हे लेक्चर पहा, समजून घ्या. वेगवेगळे पॅटर्न आहेत. एक म्हणजे छोटंसंच लेक्चर आहे, पण अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. ठीक आहे. तर आपण टॉपिकला सुरुवात करतोय. माहिती आहे तुम्हाला हे कंबाईन टॉपिक आहेत. हे सेपरेट टॉपिक आहेत आणि ह्या सुरुवातीला ह्या टॉपिकच्या सुरुवातीला आपल्याला 3 जी सूत्र आहेत आत्ता जी आपण पाहिली होती, तर त्याचे विस्तार पाहिजेत आणि त्या दोघांमधला कोरिलेशन बॉन्ड आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या सूत्रांमधला म्हणजे तुमच्या लक्षात येईल का या पद्धतीत या टॉपिकवर विचारले जाणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल तर काय a प्लस बी ब्रॅकेटचं स्क्वेअर म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग विस्तार काय होतो a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या पद्धतीने लिहितो. कधी कधी तो तुम्हाला असाही लिहिलेला पाहायला भेटेल a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab दोघांचंही मिनिंग एकच आहे. त्यानंतर जर पाहिलं तर a वजा b कंसाचा वर्ग काय विस्तार आहे बा a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग सेम याच पद्धतीने a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab म्हणजे ह्या दोघांमध्ये जर पाहिलं तर a वर्ग b वर्ग समान आहेत, फक्त फरक जो आहे तो कशात आहे तर a अधिक म्हणजे अधिक 2ab वजा 2ab. त्यानंतर जर तिसरं सूत्र पाहिलं तर काय a वर्ग वजा b वर्ग यांचा विस्तार जो होतो तो काय होतो a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. ठीक आहे. आता पहा हा याचा विस्तार आहे. ही 3 सूत्र अतिशय आपल्यासाठी महत्वाची आहेत. मग आता त्याच्या पुढचा पार्ट आला का ह्या दोघांमधलं रिलेशन काय. आता ह्या दोघांमधलं रिलेशन ज्यावर आपल्याला प्रश्न विचारले गेलेत म्हणजे सेपरेटली पण विचारले गेलेत आणि रिलेशनवर पण विचारले गेले. आता ते नीट समजून घ्या. पहा a अधिक b कंसाचा वर्ग म्हणजे जर मला याचा विस्तार मी या पॅटर्न मध्ये कसा लिहितोय बा a वजा b कंसाचा वर्ग. आता इथं जर पाहिलं तर a अधिक b कंसाचा वर्ग आहे, इथं पाहिलं तर a वजा b कंसाचा वर्ग. पण हे इक्वल नाहीये, पण मी लिहिलंय. आता हे इक्वल होण्यासाठी मला या ठिकाणी काय करावं लागणार आहे प्लस 4a. आता तुम्ही म्हणाल कसं काय. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर a अधिक b कंसाचा वर्गाचा विस्तार हा आहे बरोबर आणि a वजा b चा हा आहे. समजा मला इथे वजा याच्या विस्तारामध्ये मला कोण नको आहे वजा 2ab नको आहे, तिथं कोण पाहिजे अधिक 4 सॉरी अधिक 2ab पाहिजे. म्हणजे जर मी याच्यात 4ab मिळवले तर 4ab मधनं 2ab गेल्यावर शिल्लक कोण राहिला 2ab. म्हणजेच थोडक्यात या विस्तारामध्ये आणि हा विस्तार इक्वल कधी होणार आहे जेव्हा याच्यामध्ये किती होणार आहे 4ab काय होणार आहे ऍड होणार आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं a वजा b कंसाचा वर्ग तर इथं a अधिक b या पद्धतीने असेल. म्हणजे आता इथे कोण पाहिजे मला याच्या विस्तारामध्ये वजा 2 पाहिजे, पण इथं कोण आहे अधिक 2. 2 म्हणजे 2ab. ठीक आहे. तर इथं मला काय पाहिजे 4ab. मी काय लिहिलं वजा, कारण यातनं इथं कोण असणार आहे अधिक 2ab असणार आहे, अधिक 2ab असणार आहे. त्यातून जेव्हा मी वजा 4ab काय करणार आहे वजा करणार आहे तेव्हा इथे काय येणार आहे चिन्ह काय येणार आहे वजा 2ab चं चिन्ह येणार आहे. लक्षात ठेवा हे दोन विस्तार तर या पद्धतीने तुमच्या समोर आहेत. तर हे पाठ करा. लक्षात ठेवा काही विशेष नाहीये. a अधिक b कंसाचा वर्ग a वजा b इथं इथं वजा असेल तर इथं अधिक लिहा, इथं अधिक असेल तर इथं वजा लिहा. दॅट्स इट. ओके ठीक आहे. तर या पॅटर्नवर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत. बाकी आपले 3 फॉर्मॅट. ठीक आहे. तर आताच्या सेशनमध्ये आपण आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले गेले आहेत तुमच्या टी-ई-टी एक्झामला ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे पहा योग्य नित्य समांतर दर्शवणारा पर्याय कोणता. तर यातली नित्य समांतर म्हणजे काय याचा हा विस्तार आहे का फक्त आपल्याला हे चेक करायचं. ओके ठीक आहे. मग आता a अधिक b आता त्या फॉर्मॅटमध्ये जर पाहायचं झालं तर a अधिक b कंसाचा वर्ग काय सांगतो a चा वर्ग. a चा वर्ग म्हणजे काय होणार आहे x वर्ग आहे का आहे. त्यानंतर अधिक 2 गुणिले a म्हणजे कोण आहे x आणि b म्हणजे कोण आहे 1/x. x ला x कॅन्सल झाला म्हणजे कोण राहिलं फक्त 2 आहे का आहे. ठीक आहे. अधिक b चा वर्ग म्हणजे काय 1/x याचा वर्ग म्हणजे थोडक्यात मी डायरेक्ट या ठिकाणी लिहितो 1/x चा वर्ग काय होणार आहे तो 1/x वर्ग 1/x वर्ग. हा पण आहे हा पण आहे हा पण आहे म्हणजे ही नित्य समांतर ती आहे. आलं लक्षात. म्हणजे मला पर्याय मिळाला. आता तुम्ही म्हणाल ह्या का नाहीत हे फक्त आपल्याला चेक करायचंय. ओके ठीक आहे. एकदा चेक करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित अजून चांगल्या पद्धतीने. a वजा b कंसाचा वर्ग. आता a वजा b कंसाचा वर्ग असा होतो तेव्हा a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग.
म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याचंच जर कंपॅरिझन इथं करायचं झालं तर बीचा वर्ग जेव्हा होणार आहे, बीचा वर्ग जेव्हा होणार आहे, एक्सचा वर्ग झाला, एक्सचा वर्ग झाला हे मान्य आहे. पण 3चा वर्ग झालाच नाही, जो की 9 यायला पाहिजे होता. म्हणून ही नित्य समानता नाहीये. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर ए अधिक बी आहे, ए अधिक बी आहे म्हणजे त्याच कंसाने त्याच कंसाला गुणतोय. ओके. म्हणजे इथे इथं पण प्लसचं चिन्ह आहे, इथं पण प्लसचं चिन्ह आहे आणि तुम्ही जर इथं पाहिलं तर कोणतं चिन्ह आहे? वजाचं आहे. म्हणजे ही ती नित्य समानता येऊ शकत नाही. कारण जेव्हा ए अधिक बी यांचा वर्ग होतो तेव्हा ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग हा विस्तार होतो. म्हणजे तिथं कुठेही वजा चिन्ह येत नाही. आता इथे जर पाहिलं तर पहा 1/x वजा कंसाचा वर्ग येते. म्हणजे काय होईल? एचा वर्ग. आता आपल्या नित्य समानतेमध्ये जर पाहायचं झालं, इथं काय? इथं कोण असणार आहे? इथे असणार आहे एचा वर्ग, बीचा वर्ग अधिक 2ab. पण 2ab होतं ना इथे मध्ये 2 येणार. इथे जर पाहिलं सेम, इथं कोण येणार आहे मध्ये? वजा 2 येणार. पहा एचा वर्ग बीचा वर्ग सेमच असणार आहे. याचा पण एचा वर्ग बीचा वर्ग सेमच असणार आहे. फरक कुठे आहे फक्त? ओके. काय? इथं अधिक 2ab असणार, इथं वजा 2ab असणार आहे. याचं हे जर पाहायचं झालं तर इथे पहा. ओके. ठीक आहे. हे बाजूला ठेवूया आपण. ए अधिक बी मध्ये ए वर्ग बी वर्ग समानच असतो. ए वर्ग आणि बी वर्ग काय असतो? म्हणजे ए वर्ग सॉरी ए वर्ग आणि बी वर्ग काय असतो? समान. फरक काय? 2ab 2ab. ओके. या पद्धतीने. मग आता इथं जर पाहिलं तर अधिक 2ab इथं आणि याच्यात अजून 4 जर केला तर ऑलरेडी हे काय होणार आहे? वजा 6 होणार आहेत. म्हणजे ही सुद्धा नित्य समानता नाहीये. तर या पद्धतीने हा आपला ऑप्शन आहे. हे मी घेण्यामागचं रिझन फक्त एकच होतं का हे पॅटर्न का नाही आहेत आणि थोडासा विस्तार तुमच्या लक्षात यावा. ओके. थोडीशी रिपीट रिव्हिजन व्हावी म्हणून. ठीक आहे. आता जाऊया त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. पहा काय दिलंय सेकंड क्वेश्चन. 2.4 आणि 2.4 म्हणजे इथं जर पाहिलं तर त्या संख्येने त्या संख्येला गुणले. समजा आपण ए ला 2.4 म्हणलं किंवा 2.4 ला ए म्हटलं तर इथं काय झालं? ए गुणिले ए एचा वर्ग झालाय पहा. ओके. अधिक अधिक इथं 1.2 1.2 म्हणजे त्याला आपण जर बी म्हटलं 1.2 ला ओके तर इथं काय झालं? बीचा वर्ग म्हणजे एचा वर्ग इथं झाला, बीचा वर्ग इथं झाला, त्या संख्येने त्या संख्येला म्हणलंय. पण इथे जर पाहिलं तर 2ab यायला पाहिजे होते. कारण ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab जर आले तर आपल्याला पॅटर्न कळतोय की नक्की हा कोणाचा पॅटर्न आहे. पण आता इथे जर पाहिलं तर तसं नाहीये. पण आपण याला त्या पार्ट मध्ये बसवू शकतो. कशा पद्धतीने? 2 गुणिले ए. ए म्हणजे कोण आहे? ए म्हणजे आहे आपला 2.4. ओके. गुणिले बी. बी म्हणजे कोण आहे आपला? 1.2. ओके. म्हणजे थोडक्यात हे 24 आहेत, हे 12 आहेत. 12 दुनी 24 म्हणजे परत 2.4 होणार. म्हणजे जर ह्या दोन्ही मी याला गुणलं तर काय होणार? इथं 2.4 गुणिले 2.4 म्हणजे हा आपला पॅटर्न बसलेला आहे. आलं लक्षात? या पद्धतीने. ओके. ठीक आहे. आता खाली जर पाहिलं तर यांनी जर याला गुणलं 1.2 नी जर 2 ला गुणलं तर काय येणार? इथं 2.4. 2.4 कोण आहे आपला? ए. म्हणजे इथं कोणाला? ए. आता इथे जर पाहिलं तर 2.4 मधनं 1.2 गेला. म्हणजे 24 मधनं 12 गेल्यावर कोण राहिले? 12. 12 म्हणजे 1.2 म्हणजे कोण आहे आपला? या ठिकाणी बी आहे. आलं लक्षात? म्हणजे हे पूर्ण जे एक्झाम्पल आहे ते मी या पॅटर्न मध्ये काय केलं? कन्व्हर्ट केलं. आलं लक्षात? आता हे पॅटर्न मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर काय झालं? हा कोणाचा विस्तार आहे? हा विस्तार जो आहे हा ए अधिक बी कंसाचा वर्गाचा विस्तार आहे. आणि खाली काय? ए अधिक बी. आता याचा विस्तार आहे. याचाच अर्थ काय होतो? ओके. आता याचा अर्थ काय होतो? का त्याच कंसाने त्याच कंसाला गुणलंय. म्हणजे ए अधिक बी ने ए अधिक बी लाच मल्टिप्लाय केलंय. ओके. आणि खाली काय? ए अधिक बी. म्हणजे थोडक्यात ह्या ब्रॅकेटला हे ब्रॅकेट कॅन्सल झालं. मग खाली कोण शिल्लक राहिलं? ए अधिक बी. ए अधिक बी. ए म्हणजे कोण आहे? 2.4. बी म्हणजे कोण आहे? 1.2. म्हणजे 12 आणि 24 म्हणजे किती आले? 36. मध्ये पॉईंट असणार आहे म्हणजे 3.6 म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे? 3. आले लक्षात? म्हणजे हे एवढंसं मोठं गणित जर तुम्ही या पॅटर्न मध्ये कन्व्हर्ट केले तर तुम्हाला उत्तर काढणं काय जाणार आहे? सोपं जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं का विस्तार जरी तुम्हाला माहित असले तरी कन्व्हर्जन तुमच्या लक्षात जर आलं तर अशी 5-10 सेकंदात सॉल्व्ह होणारी गणितं जर लक्षात नाही आलं तर मग मात्र 5-10 मिनिटं ही तुमचे घेऊ शकतात. आले लक्षात? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. आता पहा काय दिलाय प्रश्न? इथे जर पाहिलं तर 2.25 आणि 2 सॉरी 0. त्यानंतर इथं वजा. आता इथं थोडासा वेगळा पॅटर्न दिलाय पहा. 2.25 आणि 0.25 म्हणजे किती आले? 2.50. ओके. आता याला ब्रॅकेट आहे. सेकंड ब्रॅकेट. ह्या ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तर 4.25 मधनं 1.75 जर गेले तर पुन्हा 2.50 शिल्लक राहिले. आता वजाबाकी. वजाबाकी कशी करायची माहिती तुम्हाला तरी पण एकदा तुमच्या समोर करून दाखवतो. 1.25 यामधनं वजा करायची तुम्हाला किती आहे? 1.75. ओके. म्हणजे आता इथं 0 आले. इथं 12. 12तनं कारण इथं 3 राहिले. 12तनं 7 गेल्यावर 5 राहिले. 3तून 1 गेल्यावर 2 राहिले. आलं लक्षात? पॉईंटच्या खाली फक्त पॉईंट घ्या. बस. म्हणजे 2 पॉईंट. आता इथं जर पाहिलं तर वजा. इथे पाहिलं तर पहा या दोनची वजाबाकी. 5तनं 3 गेल्यावर 2 राहिले. 6तून 3 गेल्यावर 3 राहिले म्हणजे 3.2. हे पहिलं ब्रॅकेट आहे. 1.
18, 14 दुने 28 आणि 4 32 म्हणजे इथं परत 3.2 आले. ओके, ठीक आहे. म्हणजे आता त्यानंतर खाली यांचं सबट्रॅक्शन करून पाहूया आपण. आता हे लक्षात आलेलं आहे तुम्हाला. याला जर मी a म्हटलं तर a गुणिले a चा वर्ग म्हणजे हे पलीकडं मी याला कन्व्हर्ट करून लिहितोय. लक्षात घ्या. a गुणिले a चा वर्ग होणार आहे वजा इथं काय होणार आहे b चा वर्ग. आलं लक्षात? ठीक आहे. आता बेस त्याचा समजून घेऊया. 4.25 मधनं ही संख्या वजा करायची, येणाऱ्या उत्तरातून परत ही वजा करायची. म्हणजे आता आपण थोडक्यात ह्या दोघांची आपण काय करू बेरीज करू आणि ह्या दोघांची बेरीज करून ती याच्यातून काय करू वजा करू. आता हे तर तुम्हाला माहिती आहे दोघांना जर समान चिन्ह असेल तर त्यांची काय होते वजाबाकी होते. आता ह्या दोघांची जर मला बेरीज करायची असेल तर पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा. पहा इथं काय होणार आहे 1.75 त्याच्यात काय मिळवायचे 3.20 आहे. ओके 2 म्हणजे 20 आहे. इथे किती आले 5 7 आणि 2 9 ओके आणि इथं किती आले 3 आणि 4 4.55. आता याला चिन्ह कोणतं असणार आहे वजा चिन्ह असणार आहे. हे वजा म्हणून याला चिन्ह कोणतं असणार आहे वजा. गडबड करायची नाही. आणि त्यातून 4.25 याला चिन्ह कोणतं असणार आहे अधिक. एकाला अधिक आणि एकाला वजा चिन्ह असताना नेहमी त्यांची परत काय होणार आहे वजाबाकी. आता ह्या दोघांना काय होतं वजा वजा म्हणून वजा कंटिन्यू झालं. पासून 5 गेले 0 9तून 2 गेल्यावर 7 पॉईंट इथं 4तून 4 गेल्यावर 0 म्हणजे 0.70. ओके पण चिन्ह कोणतं राहणार इथं वजा चिन्ह राहणार आहे हे विसरू नका. ठीक आहे म्हणजे या ठिकाणी चिन्ह कोणतं राहिलं वजा 70 या ठिकाणी आलंय सॉरी वजा 0.70. ठीक आहे 0.70. आता इथे जर पाहिलं तर आपण यांची बेरीज करूया. काय होईल इथं 5 आणि 4 9 कारण सरळ बेरीज आहे. 5 आणि 4 9 9 आणि 8 17 म्हणजे इथं आली 7. ओके त्यानंतर जर पाहिलं एक हात चालाय 3 4 5 म्हणजे 5.7 आणि इथं सगळ्याला अधिकचं चिन्ह आहे म्हणजे 5.7 या ठिकाणी आलेलं आहे. ओके आता जर इथं पाहिलं तर इथं किती आहे वजा 70 ओके गुणिले किती आहे 5.7 ओके इज इक्वल टू. आता तुम्ही मला सर तुम्ही वरती कन्वर्जन केले पण खाली का नाही केलं. ठीक आहे नो इशू. आता का नाही केलं याचं रिझन तुमच्या लक्षात आहे. पॅटर्न सॉल्व्ह करत असताना पहा ए वर्ग वजा बी वर्ग वरती तो पॅटर्न आला होता खाली तो पॅटर्न आलाच नाही. लक्षात ठीक आहे म्हणजे आता वरती काय होणार आहे ए अधिक बी ए वजा बी भागिले वजा 70 नाही खरं तरी 0.70 आहे वजा 0.70 गुणिले 5.7 इज इक्वल. आता ए अधिक बी आता ए कोण होता आपला 2 पॉईंट हा ए आपला आणि हा कोण आहे बी. मग 250 मध्ये 320 जर मी ऍड केले 0 7 म्हणजे किती आले 5.70 म्हणजेच लक्षात घ्या 5.7 लक्षात आलं ठीक आहे म्हणजे इथे कोण आला 5.7 गुणिले. आता ह्या दोघांची मला काय करायची आहे वजाबाकी म्हणजे थोडक्यात काय होणार आहे 2.50 ओके आणि इथं काय 3.20. आता ही वजाबाकी करत असताना मोठ्यातून छोटा वजा करायचा आहे आणि येणाऱ्याला मोठ्याचं चिन्ह द्यायचं आहे. आता मोठा जर पाहिलं तर बी कोण आहे हाय म्हणजे याला चिन्ह वजा असणार आहे म्हणजे याला वजा चिन्ह याला अधिकचं चिन्ह आहे. आता यांची वजाबाकी करताना खरं पाहायला गेलं तर याच्यातून हे वजा होणार आहे. शून्यातून 2 गेले पहा आता शून्यातून 2 सॉरी शून्यातून 0 गेला 0 12 इथे काय असणार आहे 12. मी उलट करतोय लक्षात घ्या फक्त थोडंसं ए अधिक बी ए वजा बी या पॅटर्ननी चालू आहे म्हणून मी या संख्या लिहिल्या या पद्धतीने. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर ही संख्या वरती लिहून ही संख्या खाली लिहिली तरी चालेल. ओके म्हणजे इथं जर पाहिलं तर 12तनं 5 गेल्यावर 7 राहिले इथं हातचा इथं गेला होता म्हणजे इथं वजा चिन्ह आलं कारण याचं वजा चिन्ह आलं लक्षात. म्हणजे इथं जर पाहिलं तर काय होणार आहे वजा 0.70 आलं लक्षात आणि खाली जर पाहिलं तर वजा 0.70 गुणिले 5.7 म्हणजे ह्या संख्येला ही संख्या गेली ह्या संख्येला ही गेली वरती वजा वजा आहे म्हणजे उत्तर किती आलं 1. ओके थोडेसे वेळ जास्त लागला पण असे वेगवेगळे पॅटर्न येत राहणार आहे आणि जर तुम्हाला पॅटर्न लक्षात असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत स्पीडनी सॉल्व्ह करू शकता. आता हे सगळं मला तुम्हाला समजून सांगायचं होतं पॉईंटची वजाबाकी बेरीज वजा चिन्ह काय येतं कधी येतं या पद्धतीने म्हणून मी थोडंसं तुम्हाला या पद्धतीने शिकवले. जर तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही स्पीडनी उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आलं लक्षात ठीक आहे. तर आपला पर्याय कोणता आहे डी. ओके उत्तर किती आहे 1. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न. आता इथं जर पाहिलं तर काय दिसतं तुम्हाला पहा 1.8 1.4 1.8 परत पुढे दिसत नाही. ठीक आहे त्यानंतर 6 पॉईंट असं काहीच नाही म्हणजे आपल्याला सरळ इथं काय करायची बेरीज करायची ऑप्शन नाही आता आपल्याकडे. ठीक आहे म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 14 2 28 आणि म्हणजे इथं किती आले 3.2 ह्या दोघांची बेरीज 3.2 आहे आणि इथं जर पाहिलं तर अरे परत 3.2 आहे. ओके वजा इथं जर पाहिलं तर 250 आहे
ओके, हेच गणित रिपीट झाले पहा, आणि इथं यांची वजाबाकी केली तर 2.50 आहे. म्हणजे आता माझा हा चा वर्ग आणि हा कोण आहे माझा चा वर्ग, मध्ये वजा चिन्ह आहे, खाली संख्या तुम्हाला मिळणार आहे. आता इथं जर पाहिलं तर ह्या दोघांची परत काय करायची, तुम्हाला बेरीज करायची आणि येणारी बेरीज याच्यातून काय करायची, वजा करायची, ह्या तिघांची सरळ बेरीज करायची. सेम पॅटर्न, सेम क्वेश्चन घेतलेले, सेम नंबर घेतलेले. फक्त मगाशी जर पाहिलं गेलं तर हा प्रश्न आपला हा जो पॉईंट होता हा इथं होता आणि हा जो पॉईंट होता तो इथं होता. ओके, तर सेम प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती असेल उत्तरापर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात आणि त्याचं उत्तर काय आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पॅटर्न तुम्हाला कळलाय, सेम मार्क्सच गणित आहे, फक्त आकडे म्हणजे थोडेसे बदलले. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, काय सांगितलंय, दोन संख्येचे बेरजेचा वर्ग, दोन संख्या ज्या आहेत त्यांच्या बेरजेचा वर्ग हा आहे असून त्याच दोन संख्येचा गुणाकार, ओके, ज्या दोन संख्येचे बेरजेचा वर्ग हा आहे त्या दोघांचा गुणाकार 560 आहे, तर त्या संख्येतील फरक म्हणजे आपल्याला त्या दोन संख्येमधला फरक, आता त्या संख्या नक्की कोणत्या आहे तुम्हाला माहित नाही, मला पण नाही माहिती. ओके, पण त्यांचे बेरजेचा वर्ग माहिती, मग पहिली संख्या आपण ए म्हणू आणि दुसरी जी संख्या ती तिला आपण बी म्हणू. ओके, म्हणजे आता काय त्यांनी सांगितलंय का, त्या संख्येच्या बेरजेचा वर्ग हा मला त्यांनी दिलाय. मग आता हे तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला काढायला काय सांगितलंय, हा तुम्हाला किती दिलाय त्यांनी, 2304, आणि तुम्हाला सांगितलंय त्या दोन संख्येच्या वर्गातला, त्या दोन संख्येतला फरक हा तुम्हाला काय करायचा आहे, काढायचा आहे. अजून एक इन्फॉर्मेशन दिली त्यांनी, ए गुणिले बी, त्या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे ए गुणिले बी आहे, ए बी मी या पद्धतीने लिहिले, 500 किती आहे, 60 आहे. ओके, तर म्हणजे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली, ही इन्फॉर्मेशन दिली आणि ही तुम्हाला फाइंड आउट करायचंय, काढायचंय, शोधायचंय. मग आता आपण पाहिलंय का या पद्धतीने ह्या दोघांचं रिलेशन आपण सुरुवातीलाच पाहून घेतलंय. ते रिलेशन काय पहा, जर मला ए पहा विस्तार मी काय लिहितोय, मला किंमत कोणाची काढायची, ए वजा बी ची. मग या ठिकाणी मी काय लिहिलं, ए वजा बी कंसाचा वर्ग, याचा विस्तार काय होतो, ए अधिक बी कंसाचा वर्ग. हे विस्तार सेम इक्वल तेव्हाच होतात, इथं किती आहे, अधिक, म्हणजे इथं वजा 4ab मला फक्त लिहायचं. म्हणजे आता ही दोन सूत्र काय झाली, समान झाली, हे नीट समजून घ्या. ओके, हे पाठ करा. ठीक आहे, आता इथं जर पाहिलं तर ए वजा बी कंसाचा वर्ग हे तर मला काढायचंय, म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग तसंच आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता पहा, बेरजेचा वर्ग त्यांनी दिलाय 2304, म्हणजे इथं मी लिहिणार आहे 2304 वजा 4 गुणिले इथं किती आहे, 560, ए गुणिले बी, ए बी किती आहे, 560. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 2304 वजा 0 सायचोक 24 हाच्याले 2 पाचोक 20 आणि 2 22. ओके, म्हणजे इथं जर पाहिलं तुम्ही यांची वजाबाकी, 4तून 0 गेले 4, इथं 10तून 4 गेले 6, 2 म्हणजे इथं आता 2 राहिलेत. ओके, इथं 10 झाले होते, 22 मधनं 22 म्हणजे किती आले, 64. म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग किती आहे, 64. मला याचं उत्तर नकोय, मला काय पाहिजे, ए वजा बी ची किंमत पाहिजे. म्हणजे इथं मी वर्गमूळ घेतलं, 64चं वर्गमूळ किती आहे, 8. लक्षात, म्हणजे त्या दोन संख्येतला जो फरक आहे तो कोण आहे, 8. म्हणून आपल्याला त्याचं रिलेशन मधलं म्हणजे ए अधिक बी आणि ए वजा बी यांचे जे वर्ग आहे तर यांच्यातलं रिलेशन कसं आहे, तर याचं जर सूत्र, याचा फॉर्म जर तुम्हाला माहिती असेल तर या टाईपचं गणित तुम्हाला सहजरित्या 10 सेकंदात 15 सेकंदात तुम्ही काय करू शकता, काढू शकता. आले लक्षात. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, सेम परत प्रश्न दिलाय, दोन संख्येच्या बेरजेचा वर्ग, परत तोच प्रश्न, ए अधिक बी कंसाचा वर्ग हा दिलाय मला किती आहे, 39 69. त्या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे ए गुणिले बी, याचे उत्तर मला दिले 972, आणि मला त्या दोन संख्यामधला काय काढायचा आहे, फरक. मला वाटतं सेम प्रश्न दिलेला आहे, सेम पॅटर्न तुम्ही वापरायचा आहे, या किमती उचलायच्या त्याच्यात भरायच्या आणि तुम्हाला उत्तर काढायचं आहे. दॅट्स इट. फक्त कॅल्क्युलेशन करताना चुकवू नका, बऱ्याच वेळा चुका होण्याची शक्यता जास्त असते. माझं सुद्धा या ठिकाणी घेत असताना एकाचा नंबर तिकडे होऊ शकतो किंवा होतो बऱ्याच वेळा. तुम्ही पण पाहिलं असेल का एखाद्या लेक्चरमध्ये एखादं गणित चुकीचं पण उत्तर काढलं जाऊ शकतं, कारण आकडेमोड करत असताना कधी कधी आपण आपला जो फोकस असतो, म्हणजे गणित सोडवताना आपला मेन फोकस असतो तो उत्तराकडे असतो, आणि उत्तराकडे फोकस असताना बऱ्याच वेळा काय होतं का आपण प्रेझेंटमध्ये नाही राहत, आपण फ्युचरमध्ये जातो, आणि फ्युचरमध्ये राहिल्यामुळं प्रेझेंटमध्ये चुका होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं सगळे सांगतात, मी पण सांगतो आणि तुम्ही पण नंतर आपल्या विद्यार्थ्यांना सांगाल का प्रेझेंटमध्ये राहा, फ्युचरमध्ये जर गेले तर चुका 100% होणार आहेत. ठीक आहे, आता प्रश्न पहा, पुढचा प्रश्न काय सांगितलं, 12.1 आणि 6.3, परत इथं 8.6 पॉईंट, परत 12 पॉईंट. ओके, आता इथं थोडासा पॅटर्न वेगळा आहे, नीट समजून घ्या. पहा बरं, जर मी ए ला म्हणजे 12.1 ला जर मी ए म्हटलं, 6.3 ला जर मी बी म्हटलं आणि 5.8 ला मी सी म्हटलं. आता तुम्ही म्हणा सर
तुम्ही असं कसं काय ठरवलं का आता मानायचं? इथून मागच्या गणितांमध्ये काही ठिकाणी मानलं, काही ठिकाणी. आता इथं जर पाहिलं तर हा नंबर पुन्हा रिपीट झालेला मला दिसतो इथं. बरोबर आहे. म्हणून मी ए-बी-सी. आता जर पाहिलं तर 8.5.8, 5.8 इथं पण आहे. इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे या पद्धतीने जर नंबर असतील, तर आपण काय करतो? त्याला काय करतो? लेट करायला सुरुवात करतो. ओके, ठीक आहे. मग हे जर मी नंबर मानले, तर इथं काय होणार आहे? हा कोण आहे? ए. हा माझा बी आहे. हा सी आहे. हा बी आहे परत. ओके. त्यानंतर हा ए, हा ए, हा ए आणि हा कोण आहे? सी. ओके. आता खाली जर पाहिलं तर काय? हा ए, हा कोण आहे? सी आहे माझा. त्यानंतर हा ए आणि हा कोण आहे? प्लस बी आहे माझं. ओके. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं, हे मानल्यामुळं डायरेक्ट तुम्ही तिथं ए-बी-सी, ए-बी-सी लिहून घेतले. आता पॅटर्न नीट समजून घ्या. इथं काय ए-बी, ओके, वजा, वजा. इथं बी-सी, बी-सी. इथं जर पाहिलं तर अधिक, अधिक. गुणिले हां या सगळ्यांमध्ये. म्हणून मी या पद्धतीने लिहितो. इथं जर पाहिलं तर वजा, सॉरी, इथं एचा वर्ग अधिक आहे आणि इथं वजा काय एसी आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर ए वजा सी आणि इथं पाहिलं तर काय ए अधिक बी. आलं लक्षात? तर हा तुम्हाला विस्तार दिलेला आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ए वजा सी आणि ए अधिक बी मला वरती मिळाले पाहिजे. ओके. मग त्यासाठी मी काय करेल, ए वजा सी म्हणजे थोडक्यात काय, या पॅटर्न मध्ये जर पाहिलं तर बी जर मी कॉमन काढला तर इथं कोण राहिला ए आणि इथं कोण राहिला सी. म्हणजे पहिल्या ह्या ब्रॅकेटमधनं मी बी ला कॉमन काढलं, आतमध्ये कोण राहिलं ए वजा सी. ओके. आता इथं ह्या दोन ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तर पुन्हा मी ए ला कॉमन काढेन, कारण इथं ए वर्ग आहे आणि इथं ए जर कॉमन काढला तर आतमध्ये कोण राहिलं ए वजा सी. ओके. आणि खाली जर पाहिलं तर काय ए वजा सी ए अधिक बी. आता इथं पहा ह्या दोन ब्रॅकेटमध्ये म्हणजे ही एक टर्म आहे, हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. ह्या दोघांमधनं मी कॉमन कोणाला बाहेर घेतलं ए वजा सी ला बाहेर घेतलं, कारण ते इथं पण आहेत. मग राहिलं कोण इथं? इथं राहिलं शिल्लक बी. इथं कोण राहिला ए आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर ए वजा सी आणि ए अधिक बी. बी अधिक ए म्हणजेच ए अधिक बी. म्हणजे हे एकमेकाला काय होणार आहे? कट होणार आहे. म्हणजे उत्तर फायनल आन्सर काय राहणार आहे? 1. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आले लक्षात? डी. तर या पद्धतीने तुम्हाला खूप सारं मोठं गणित तुम्हाला काही सेकंदात सुटणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला ह्या मेथड्स, ह्या पॅटर्न काही झाला पाहिजे, आला पाहिजे. ओके. त्यानंतर आहे त्याच्या पुढचं गणित. आता जर तुम्ही पाहिलं तर काय दिसते तुम्हाला इथं 3.8.3 इथं पण आहे, 8.3 इथं पण आहे. ओके. सेम पॅटर्न आहे पहा परत. म्हणजे 8.3 ला जर मी ए मांडलं, 1.5 ला जर मी बी मानलं आणि 2.7 ला जर मी सी मानलं, ओके, सी मानलं तर काय पॅटर्न होणार इथं? ए बी म्हणजे हा झाला ए, हा बी आहे, हा सी आहे, हा परत बी आहे. ओके. हा कोण आहे? ए आहे आणि हा कोण आहे? सी आहे. ओके. त्यानंतर हा ए आणि हा पण कोण आहे? ए. मला वाटतं सेम पॅटर्ननी एक्झाम्पल क्रिएट झालेला आहे. ए प्लस बी, ए मायनस बी, सॉरी ए मायनस सी. ओके. म्हणजे याच पॅटर्ननी उत्तर तुमचं फायनल आहे. एक फक्त ही प्रोसेस करून पहा नक्की आहे का नाही किंवा तुम्हाला काढता येते का नाही. ओके, ठीक आहे. सेम पॅटर्न आहे, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल आता सरळ सरळ तुम्हाला दिलंय. ए कोण आहे आणि बी कोण आहे? ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय होणार आहे? वरती जर पाहिलं तर ए वर्ग वजा बी वर्ग आहे आणि खाली जर पाहिलं तर ए वर्ग बी वर्ग 2ab म्हणजे थोडक्यात काय ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचा विस्तार आहे. मी डायरेक्ट लिहितोय सूत्र का? कारण मला सरळ सरळ पॅटर्न दिसतं. ए वर्ग वजा बी वर्ग आणि 30 नंबर आहेत. एचा वर्ग, बीचा वर्ग, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. ओके, दॅट्स इट. मग आता याचा विस्तार काय होतो? याचा विस्तार होतो ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आणि खाली जर पाहिलं तर काय ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी. का? कारण त्याच ब्रॅकेटने त्याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. याला हा काय झाला? कट झाला. म्हणजे आता मला काय करायचं? त्या दोघांची वजाबाकी वरती करायची आणि खालीच त्या दोन संख्यांची काय करायची? मला बेरीज करायची. म्हणजे ए कोण आहे माझा? म्हणजे आता इथं जर पाहिलं तर कोण राहिलंय? ए वजा बी आणि खाली काय राहिलाय? ए अधिक बी. मग ए कोण आहे माझा? 5.3 5.3 अधिक 4.7 4 काय 7 इंच, सॉरी अधिक नाही यांची काय करायची? मला पहिल्यांदा वजाबाकी करायची. इथे काय करायची? वजाबाकी 5.7 आणि इथं जर पाहिलं तर 5.3 अधिक 4.7. ओके. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर यांची बेरीज काय होईल? इथं किती पॉईंट आहे? इथं 13तनं 7 गेल्यावर 6 राहिले. ओके. त्यानंतर 4तनं 4 म्हणजे 0.6 झालं उत्तर. ओके. आणि खाली जर इथं पाहिलं तर यांची बेरीज किती येणार आहे? 10. ओके. कारण 5 आणि 7 आणि 3 10, सॉरी हा 10 शून्य आला. ओके. 0 1 हाचा घेतला 10 आले. म्हणजे उत्तर काय?
0.6 भागिले किती आहे 10. ओके, मग आता मी जर ह्या संख्येला भागलं तर काय होणार आहे 0.06. ओके, पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला 0.06. ओके, म्हणजे ही द प्रिंटिंग मिस्टेक झालेली असणार आहे 0.06 पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे. तुम्ही म्हणाल हे कसं, तर हा जर मला एक 0 आहे माझा, म्हणजे हा जो पॉईंट आहे भागताना हा एक घर अजून इकडे सरकणार आहे. जर गुणला असतं तर एक घर तो तिकडे सरकला असतं. ओके, हे तर माहिती आहे तुम्हाला बेसिक. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आता काय दिलाय पहा प्रश्न. ए अधिक ए कंसात ए अधिक बी एक नंबर दिलाय, बी एक नंबर दिलाय आणि बी वजा एचं तुम्हाला काय करायला सांगितले, त्यांनी उत्तर काढायला सांगितले. ठीक आहे, मग आता इथं जर पाहिलं तर काय दिसतंय मला, हे समजून घ्या, कारण प्रश्न तेच येणार आहेत, आकडे बदलून फक्त प्रश्न कधी बऱ्याच वेळा टाकले जातात आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय करायचं या ठिकाणी. आता जर इथं तुम्ही पाहिलं तर दोघांमध्ये ए अधिक बी काय सेम आहे. ए अधिक बी जर ए अधिक बी सेम असेल तर सिंपल लॉ सांगतो, त्या दोघांची सरळ सरळ काय करा बेरीज करा. का, कारण ए अधिक बी दोघांमधनं कॉमन काढता येतो बाहेर. लक्षात, म्हणजे इथं काय होणार आहे ए कंसात ए अधिक बी दुसऱ्या अधिक बी ए अधिक बी, म्हणजे थोडक्यात याची बेरीज आणि याची बेरीज जर मी केली तर बेरीज पहा काय आहे पुढं 24 18. मी सरळ बेरीज करतोय पहा 3 6 6 6. ओके, म्हणजे थोडक्यात इथं जर पाहिलं तर काय होईल, ए अधिक बी मी कॉमन काढला ह्या दोन पदांमधनं, ह्या दोन टर्म मधनं, इथं ए राहिला अधिक इथं कोण राहिला बी राहिला. म्हणजे थोडक्यात इथं जर पाहिलं तर काय ए अधिक बी कंसाचा वर्ग. आपण बेरीज करूया इथं 8 आणि 6. सरळ आडवी बेरीज करण्यापेक्षा मी या ठिकाणी फक्त उभी बेरीज करून ठेवली, कारण तुम्ही कशीही करू शकता जी तुम्हाला सोपी वाटेल ती. 8 आणि 6 किती आले 14. त्यानंतर हाताला एक इथे किती आले 84. त्यानंतर 6 आणि 4 10 एक आला, 60 84 किती आले 60 84. म्हणजे आता हा जो वर्ग आहे म्हणजे 60 84 हा कोणाचा तरी वर्ग आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग. ओके, ठीक आहे, तर काय 60 84. आता हे हा जो याचा जर मी वर्गमूळ घेतला तर मला इथं कोणाची व्हॅल्यू मिळाली, ए अधिक बी ची मला व्हॅल्यू मिळाली, आणि हा कोणाचा वर्ग आहे तर हा 78चा वर्ग. तुम्ही म्हणाल सर कसं काय, तुम्हाला लगेच काढता आला. सिंपल लॉ आहे पहा. आता इथं ह्या मागून मी ग्रुप करायला सुरुवात केली, इथं 2-2चा ग्रुप करायला केला सुरुवात केली. 2चा ग्रुप बनवल्यानंतर पुढे 2चा ग्रुप आला. ओके, आता इथं कोणती संख्या राहिली 60. मग 60च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या, 60च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या जर 7चा वर्ग पाहिला तर तो 49 आहे, 8चा वर्ग पाहिला तर तो 64 आहे. ओके, मग 60 इथं जी संख्या आहे त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 49. 49 कोणाचा वर्ग आहे 7, म्हणून मी इथं पहिल्यांदा काय लिहून घेतला 7. ओके, मग आता हा जो वर्ग आहे हा एकतर 72चा असणार आहे किंवा 78चा असणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे पण कसं काय ठरवलं तुम्ही. आता पहा, पहिली संख्या एकतर फायनल झाली 72 किंवा सॉरी 7 ही तर फायनल झाली. आता याच्या शेवटी जर पाहिलं कोण आहे 60 84, याचा शेवटचा अंक कोण आहे 4. 72 म्हणजे शेवटी 2 आहे, 2चा वर्ग काय असतो 4 असतो. 8चा वर्ग 64 शेवटी 4 असतो. म्हणजे एकतर ह्या दोन संख्येच्या शेवटी वर्ग करताना 4 येऊ शकतो, अदरवाईज कोणत्याही संख्येच्या शेवटी 4 येत नाही. आता 72 70चा जर वर्ग तुम्ही करायला गेला, 70चा जर वर्ग करायला गेला 70 गुणिले 70 हे 2 शून्य आपण ठेवून घेतो 49. म्हणजे आता जर इथं पाहिलं तर 4 900. ओके, आणि ही संख्या जर पाहिली तर 6 84, म्हणजे ती 72च्या जवळ तर 100% नाही, ती कोणाच्या जवळची 78च्या जवळची. आणि तरीही तुम्हाला वर्गमूळ कशा पद्धतीने करायचं हे माहित नसेल तर आपल्याच ह्या चॅनलला 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा, शॉर्टमध्ये 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा, त्यानंतर 4 अंकी 5 अंकी 6 अंकी संख्येचे वर्गमूळ कसे घ्यायचे याचे आपण शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत सगळ्या सुरुवातीला. जर तुम्ही पाहिले तर ते तुमच्या लक्षात येतील, म्हणजे अजून तुम्हाला एक सोपं होईल, कारण कॅल्क्युलेशन करताना बऱ्याच वेळा वापरावं लागतं. आता मी तुम्हाला या ठिकाणी खरं तर शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, आणि जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. इथं खरं तर सांगितलं असतं पण लेंदी व्हिडिओ होईल. ठीक आहे, तर या पद्धतीने तर या ठिकाणी काय झालं पहा, ए अधिक बी, तर ए अधिक बीचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे किती इथे 78. आता 78 तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे, म्हणजे आता मला याची व्हॅल्यू मिळालेली. जर मला याची व्हॅल्यू मिळालेली आहे तर मला आता फक्त काय करायचंय, ए ची व्हॅल्यू मला सरळ मिळणार आहे. काय होणार आहे पहा, इथं जर पाहिलं तर ए कंसामध्ये काय होणार आहे 78, बरोबर, तिकडे काय होणार आहे 24 18. मग आता मला ए ची किंमत काढायची असेल तर 24 18 भागिले किती होणार आहे 78. ओके, सरळ सरळ तिथं जर पाहिलं तर सेम पॅटर्न पहा बरं का.
इथं जर पाहिलं तर सेम पॅटर्न काय होणार आहे इथं बी, इथं काय होणार आहे 78, तर या दिके बी 3 6 6, ओके, आणि म्हणजे बीची व्हॅल्यू काय झाली 3 6 6 भागिले किती आले 78. मग आता या दोघांची काय करायची तुम्हाला वजाबाकी करायची, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे बी वजा ए, बी बी म्हणजे कोण आहे 3 6 6 वजा 24 18, ओके, ह्या दोघांचा बेस, याचा बेस कोण आहे 78 आणि याचा पण बेस कोण आहे 78. जर बेस सेम असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही तो एकदाच लिहिता आणि या दोघांची काय होणार आहे वजाबाकी, म्हणजे 6तनं 8 जात नाही म्हणजे इथे 16, ओके, 16तनं 8 गेल्यावर किती राहिले 8 राहिले, त्यानंतर इथे किती 5 राहिले होते, 5तनं 1 गेल्यानंतर इथे किती राहिले 4 राहिले, त्यानंतर जर इथं पाहिलं तर 6 7तनं 4 गेल्यावर 2 राहिले आणि 3तून 2 गेल्यावर 1. आता इथं काय करायचं फक्त तुम्हाला भाग द्यायचा आहे, म्हणजे बी वजा एचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे मिळणार आहे, तर बी वजा ए, मला वाटतं हा भागाकार तुम्ही सहजरित्या करू शकता, तो भागाकार करायचा आहे आणि मला इथं येणारं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने उत्तराच्या अगदी शेवटच्या टोकावर येऊन थांबलोय मी, तर उत्तर तुम्ही काढायचे, कारण भागाकार तुम्ही सहजरित्या करू शकता, तेवढे कष्ट घ्या थोडेसे. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं व्हिडिओ पाहत राहतो आणि कॅल्क्युलेशन होत नाही, पण कॅल्क्युलेशनला बसल्यानंतर मग लक्षात येतं का तिथं गडबड होते. मॅथ्स हा विषयच असा आहे की तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही पाहिजे, कारण मी स्वतः जरी रोज गणित शिकवत असलो तरी कॅल्क्युलेशनमध्ये माझ्याकडनं ही गडबड होते, सगळ्यांकडनं होते, कारण कॅल्क्युलेशन तो पार्टच तसा आहे. त्यामुळे फक्त व्हिडिओ पाहू नका, वही पेन हातात घ्या, प्रश्न पहा, आधी मनाने ट्राय करा, नंतर मी कसं सोडवले पहा. मी म्हणजे कोणत्याही ते सरांचा मॅथ्सचा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर आधी वही पेन घेऊन बसा आणि प्रॅक्टिस करा, तरच ते तुम्हाला जमू शकतं, कारण सगळे खूप छान पद्धतीने शिकवतात. फक्त ते काय म्हणतो आपण त्याला, आपण प्रॅक्टिस करत नसल्यामुळे आपल्याला ते अवघड वाटतं, अदरवाईज खरंच खूप सोपं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्या पुढचा प्रश्न नाहीये, तर या पद्धतीने सूत्र म्हणजे नित्यसमानता, सूत्र नित्यसमानता हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. पेपर 1 व पेपर 2चे दोनही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. 3च सूत्र आहेत, पण वेगवेगळ्या पॅटर्ननी कशी विचारली जातात हे तुमच्या लक्षात आलं असेल. मला वाटतं न पाहता एकदा पुन्हा ट्राय करा, झालेले व्हिडिओ पहा, येणारे पण पहा, अजूनही बाकीच्या सरांचे क्लासेसचे पहा, जिथून मिळेल तिथून चांगलं मटेरियल कलेक्ट करा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कारण आपण या ठिकाणी फक्त मॅथ्सच घेतोय आणि खूप सारे चॅनल आहेत, खूप सारे टीचर आहेत का ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात, तर मला वाटतं चांगलं मटेरियल असलेलं कधी पण चांगलंच आहे. सो ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा, चांगले मार्क पडा आणि लवकर टीटी पास व्हा. बाय बाय.